श्री स्वामी समर्थ. मी सुजी काढली होती ना, त्याचा हा रवा. पहिल्या भाषेत जर गावरान भाषेत बोलायचं तर याला तांबी कुणी म्हणतात. तर याचा ना आंबल उंडे बनवायचे. तर मी पहिलाच रवा रात्री भिजवत घातला होता थोडासा. म्हणजे थोडासा आंबूस होतो आणि मग नंतर बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, लसण, कांदा, हळद, जिरे, कोथिंबीर सगळं काही बारीक करून घेतलं आणि याच्यात टाकलं मीठ. आणि नंतर पाण्याला फोडणी देऊन घेतली. इकडे पीठ सुरू होईपर्यंत पाण्याला उकळी येते म्हणून पहिले पाण्याला फोडणी देऊन घेतली. नंतर पीठ मळून घ्यायचे आणि यात छान पीठ घट्ट असं मळून घ्यायचे. घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि नंतर याला ना गोल बनवायचं आणि थोडंसं हाताला थापटल्यावानी करायचं आणि गोल गोल असे आंबल उंडे बनवायचे. खायला एकदम टेस्टी आणि पौष्टिक असते. पाण्याला उकळी आलेली आहे तर ही आंबल उंडे याच्यात टाकून द्यायचे. एक वाफ येईपर्यंत याला झाकण ठेवायचं. नंतर आणखीन करून घ्यायचे आणि याच्यात टाकून द्यायचे. सगळे काही असंच करून घ्यायचं. आणि थोडं पीठ एका उंड्याचं पाकीट ठेवायचं आणि हे पाण्यात मिक्स करून ना हे पाणी घट्ट होतं, आळून येतं म्हणून हे टाकायचं. म्हणजे पाण्याला पण चव येते थोडी. आता आपले आंबल उंडे तयार. आहाहा! स्वादच एवढा छान यायलाय, तर टेस्ट कशी असणार आहे? माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. कधी खाते असं झालंय. तर खूप छान झाले. तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा. आता दिवसभर शेवया करणं, ही रेसिपी बनवणं, मला खूप कंटाळा आला होता मार्केटला जायचं, पण जावंच लागलं. उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते कशासाठी गेले ते. बाय.